आपण पाहत आहात सत्याची बाजू मांडणारं हक्काचं न्यूज चॅनल M24 तास। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत रेणुका माता ज्वेलर्स अँड ड्रेसेस कुरळ। सण समारंभ आता तुमचं सौंदर्य खुलणार अधिक खास, कारण रेणुका माता ज्वेलर्स व ड्रेसेस घेऊन आले तर शुद्धता आणि फॅशनचा अनोखा संगम। आमच्याकडे मिळतील 100% शुद्ध हॉलमार्क प्रमाणित सोन्याचे आणि चांदीचे आकर्षक दागिने, लग्न सराईसाठी खास डिझाईन्स आणि पारंपरिक दागिन्यांचा अफाट खजिना। इतकेच नाही तर महिलांसाठी खास डिझायनर ड्रेसेस, साड्या आणि लेटेस्ट फॅशनचे रेडीमेड कपडे एकाच छताखाली, दागिनेही आणि फॅशनेबल कपडेही। आमचा पत्ता रेणुका माता ज्वेलर्स ड्रेसेस, वशी कुरप रोड, कुरप, तालुका वाळवा, जिल्हा सांगली। मग वाट कसली बघताय? आजच भेट द्या रेणुका माता ज्वेलर्स व ड्रेसेस, विश्वासार्हता आणि परंपरेचे दुसरे नाव। वारणा पट्ट्यातील कुरपमध्ये श्री हनुमान जन्मोत्सव सोहळ्याचा थरार, यात्रा कमिटीची जय्यत तयारी। संपूर्ण वारणा पट्ट्यात ज्या यात्रेची भाविक आतुरतेने वाट पाहत असतात, त्या कुरप गावच्या ग्रामदैवत श्री हनुमान जन्मोत्सव सोहळ्याला मोठ्या उत्साहात सुरुवात होत आहे। मुख्य यात्रा 2 एप्रिल 2026 रोजी संपन्न होत असून मागील 15 दिवसांपासून यात्रा कमिटीने गावात जय्यत तयारी केली आहे। यावर्षीचा जन्मोत्सव सोहळा केवळ 1 दिवसापुरता मर्यादित न राहता 1 एप्रिल ते 4 एप्रिल या काळात विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांनी गाजणार आहे। आज 1 एप्रिल रोजी लघुरुद्र अभिषेक पार पडला। यानंतर ज्योतिबा पालखी सोहळ्याने उत्सवाचा प्रारंभ, रात्री श्री संत बाळूमामा भजनी मंडळाचा सुरेल कार्यक्रम रंगणार आहे। 2 एप्रिल हा यात्रेचा मुख्य दिवस, पहाटे 6:38 वाजता श्री हनुमानाचा मुख्य जन्मोत्सव सोहळा पार पडणार आहे। रात्री पालखी सोहळा आणि डोळ्यांचे पारणे फेडणारी नवसाचे ओट व फटाक्यांची भव्य आतषबाजी हे यात्रेचे मुख्य आकर्षण असेल। शुक्रवार 3 एप्रिल रोजी भव्य हनुमान केसरी आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे। या स्पर्धेच्या निमित्ताने कुरपमध्ये तिसऱ्यांदा भारत विरुद्ध इराण असा आंतरराष्ट्रीय स्तरावरील मल्लयुद्धांचा थरार प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे। या स्पर्धेतील सर्वात मोठी लढत पहिल्या क्रमांकाच्या कुस्तीसाठी असणार आहे। यामध्ये इराणचा आक्रमक पैलवान मिर्झा इराणी आणि भारताचा तडाखेबंद पैलवान भूपेंद्र अजनाला यांच्यात काटा लढत होईल। या 2 दिग्गज मल्लांमधील लढत पाहण्यासाठी कुस्तीप्रेमींमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे। केवळ मुख्य लढतच नाही तर मैदानातील प्रत्येक कुस्ती चुरशीची होणार आहे। द्वितीय क्रमांकासाठी महाराष्ट्र केसरी सिकंदर शेख विरुद्ध विक्रांत कुमार हरियाणा, तृतीय क्रमांक इराणी हदी विरुद्ध बिपिन हरियाणा, चतुर्थ क्रमांक सुहास गोडसे पुणे विरुद्ध प्रशांत शिंदे, 5वा क्रमांक श्रीमंत भोसले इचलकरंजी विरुद्ध सचिन हरियाणा। यावर्षीच्या मैदानाचं मुख्य आकर्षण म्हणजे महिला कुस्ती स्पर्धा। महिला पैलवानांच्या सहभागामुळे या स्पर्धेला वेगळीच उंची प्राप्त झाली आहे। यासोबतच सांगली, कोल्हापूर, पुणे, हरियाणा आणि गंगावेश, मोतीबाग, वारणा, कुंडल यासारख्या नामांकित आखाड्यातील स्थानिक पैलवानांच्या 30हून अधिक कुस्त्या या मैदानात रंगणार आहेत। 4 एप्रिल यात्रेची सांगता नमिता पाटील आणि अर्चना जावळेकर यांच्या भव्य लावणी कार्यक्रमाने होणार आहे। कुरपची हनुमान यात्रा ही आमची परंपरा आणि अस्मिता आहे। भाविकांना कोणताही त्रास होऊ नये आणि हा सोहळा भव्य व्हावा यासाठी आमची संपूर्ण कमिटी गेल्या 15 आठवड्यापासून रात्रंदिवस मेहनत घेत असल्याचे यात्रा कमिटी अध्यक्ष पैलवान अशोक पाटील यांनी सांगितले आहे। यात्रेनिमित्त कुरप गाव विद्युत रोषणाईने उजळून निघाले असून परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे। वारणा पट्ट्यातील हजारो भाविक या सोहळ्याला उपस्थित राहणार असल्याने प्रशासकीय आणि सुरक्षा व्यवस्थाही चोख ठेवण्यात आली आहे। ब्युरो रिपोर्ट M24 तास सांगली।